नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मंथली जी किचन क्लिनिंग असते ना, म्हणजे आपण डीपली किचन क्लिनिंग जी असते ना ती आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली. कारण तसं तर बघायला गेलं तर आपण दररोज थोडंफार क्लीन करतच असतो. त्यामध्ये आपलं काय काम असतं तर मेन किचन प्लॅटफॉर्म असतो ना, तो आपला रोज क्लीन होत असतो बऱ्यापैकी. आणि बाकीच्या पण ज्या आजूबाजूच्या गोष्टी असतात ना, त्या पण आपण आठवड्यातनं वगैरे किंवा 4-5 दिवसातनं एकदा तरी करत असतो. पण हे जे शेल्फ वगैरे असतात किंवा हे रॅक वगैरे असतात ना, हे काय आपलं महिने होत नाही बऱ्याच वेळा. पण मी महिन्यातनं एकदा असा वेळ काढते आणि त्या दिवशी ना पूर्णपणे हे जे किचन रॅक्स वगैरे आहेत ना, हे क्लीन करून घेते. तर सर्वात आधी मी ना हा साईड रॅक करून घेणार आहे बघा. तर हा जो साईड रॅक आहे ना माझा, हा एक 3 लेयरचा प्लास्टिकचा रॅक आहे हा. आणि हा मी IKEAमधनं घेतलेला फोल्डेबल आहे. म्हणजे तुम्ही त्याला सगळे पार्ट्स काढून ठेवू शकता आणि परत ते लावून देखील ठेवू शकता. तर मी अशा पद्धतीने हा क्लीन करून घेते. हा क्लीन करण्याचं कारण मुख्य हेच आहे, कारण एका साईडला तुम्ही बघू शकता माझं सिंक आहे. तसं मी खूप जास्त असं काही ओलावा तिथे येईल असं सामान काही ठेवत नाही आणि म्हणून मी ना तिथली जागा कधी ओली पण ठेवत नाही. माझं तुम्ही जर सिंक म्हणाल किंवा आजूबाजूचा एरिया आहे ना, मी लगेचच्या लगेच तो ड्राय ठेवते. मी खूप जास्त ओलावा म्हणजे ओला असा ठेवत नाही. आता हा रॅक आहे ना प्लॅस्टिकचा असल्यामुळे मी तो काढून घेणार आहे आणि पुसून न घेताना तो स्वच्छ म्हणजे मी साबणाने घासणार आहे लिटरली. आणि मी असंच करते. मी जेव्हापासून हा रॅक वापरायला आणला आहे ना, तेव्हापासून जेव्हा तो क्लीन करायचा असला ना तर मी घासूनच घेते. कारण हा ना ऑफ व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं जरी धूळ वगैरे उडाली ना आणि थोडं जरी पुसण्यामध्ये ते राहून गेलं ना, तर खूप जास्त मग त्याचे डाग वगैरे दिसतात. तर त्याच्यामुळे ना मी सरळ ते घासणार आहे. आणि हा काही सुकायला पण जास्त वेळ लागत नाही. थोडंसं याचं पाणी निथळलं की एक 10 ते 15 मिनटात फॅन फास्ट ठेवते आणि तो छान असं सुकून लगेच ड्राय होऊन जातो. तर इथे बघा व्यवस्थित तिन्ही जे रॅक आहेत म्हणजे 3 सेक्शन्समध्ये तो डिवाईड होतो. तर तिन्ही पण सेक्शन मी घासून ठेवले आणि असे पेपरवर ना फॅनखाली सुकून घेतले. तर हे सुकेपर्यंत मी माझं नेक्स्ट काम करून घेणार आहे. तर जे आहे जो मोठा आपला जो किचन कॅबिनेट आहे जो माझ्याकडे वरती आहे ना, तो मला क्लीन करून घ्यायचा आहे. तर क्लिनिंगमध्ये काय असतं तर मी साधं सोपं क्लिनिंग आहे. मी खूप जास्त असं पाणी वगैरे मारून किंवा स्प्रे वगैरे करून करत नाही. तर सर्वात आधी हे जो रॅक आहे ना तो पूर्णपणे खाली करते. ज्या काही बरण्या असतात त्या सगळ्या पहिल्या खाली काढून ठेवते. आणि त्या किचन प्लॅटफॉर्मवरती पण मी नाही ठेवत, कारण बहुतांश बरण्या माझ्या काचेच्या आहेत. आणि काय होतं किचन प्लॅटफॉर्मवर जागा कमी असल्यामुळे ना, तर इथे पण खूप म्हणजे खूप अशी गिचडी होऊन जाते आणि मग आपल्याला नीट काम देखील करता येत नाही. तुम्हाला माहिती आहे तर इथे बघायला गेलं तर ऑलरेडी हाईट पण माझी थोडीशी कमी जास्त पडते. त्याच्यामुळे मी थोड्या गोष्टी बसून आणि खूप जास्त मी उभी पण नाही राहू शकत. उभी राहिली ना की मग थोडंसं जागा खूप अडली जाते, म्हणजे नीट जास्त उभं राहायला मिळत नाही. त्याच्यामुळे मग मी अशा बसून सगळ्या बरण्या काढून घेते. आणि बरण्या पण आहे ना मी त्याचबरोबर खाली म्हणजे जेव्हा आपण हे किचन क्लीन करतो ना, हे जेव्हा रॅक वगैरे, तेव्हा मी घासून घेत नाही. त्या मी नंतर म्हणजे जशा त्या खाली होत जातात ना तशा मी क्लीन करत जाते. कारण मग जर तसं नाही आपण करायला गेलो ना, म्हणजे सगळं एकदम करायला गेलो तर खूप कामांचा लोड वाढतो आणि एकाच दिवशी भरपूर काम होतं. तर हे जे रॅक आहेत हे मी किचन ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे जे माझं आहे हे जे काही छोटंसं असं एक कपाट आहे जे मी केलेलं आहे त्याच्यासाठी, ते ऑर्गनाईज करण्यासाठी तिथे वापरते. आणि ते रॅक पण मी महिन्यातून एकदा घासून घेते. कारण काही असो, कुठेही ओलावा असू नये किंवा कुठेही काहीही म्हणजे त्याच्यावर धूळ जमते. कारण बऱ्याच वेळा हे ड्रॉवर मी म्हणजे उघडझाप करते आणि बाहेरची जी विंडो असते ना ती ओपन असल्यामुळे ना बऱ्याच वेळा धूळ आतमध्ये येते. त्याच्यामुळे हे पण स्टीलचे आहेत आणि याला गंज वगैरे नाही लागत. मी हे बऱ्याच दिवसांपासून वापरते. बऱ्याच दिवसांपासून म्हणण्यापेक्षा महिन्यातून. आणि जर तुम्ही व्यवस्थित ते म्हणजे साफ केले ना व्यवस्थित आणि मस्त त्याला ड्राय केले आणि ठेवण्याच्या आधी जर तुम्ही व्यवस्थित ते कपड्याने देखील पुसून घेतले ना, म्हणजे कुठेही त्याच्यात पाणी जर राहिलं नाही ना तर ते गंज वगैरे लागत नाही. आतमधला हा जो काही बॉक्सचा कॅबिनेटमधला भाग आहे हा मी सुक्या कपड्यानेच म्हणजे जे आपले टिश्यू नॅपकिन जे वापरतो ना आपण रियुजेबल, त्यानेच मी पुसून घेते. मी आतमधल्या कुठल्याही जागेला पाण्याचा हात कधीच लावत नाही. एकतर हे किचन कॅबिनेट आहेत ते खराब होतात फार लवकर, ते एक तर कारण आहेच. आणि त्याचबरोबर म्हणजे फक्त कसं होतं ना
हे जे वरचे जे जाळी असते ना, येते ना बऱ्याच वेळा ऑइल वगैरे जे आपण जे फोडणीला वगैरे टाकतो ना, त्याचे खूप डाग याच्यावर उडालेले असतात. तर फक्त तेच आहे ना, मी हे जे लिक्विड बनवलेलं असतं घरच्या घरी ना, ज्याच्यामध्ये विम बार आहे, त्याच्यानंतर व्हिनेगर आहे आणि पाणी आहे, असं मिक्स करून मी जे लिक्विड बनवते ना, त्यानेच हे क्लीन करून घेते. म्हणजे ही जी काच आहे ना, ती क्लीन करून घेते आणि बाकी मी आतमध्ये कुठेच पाण्याचा वापर करत नाही. आणि आतमध्ये परत ते थोडं जरी ओलं राहिलं ना, तर मग परत आतमध्ये आपण जे पदार्थ ठेवू ना, तिथे मग खराब काही होऊ नये, लवकर पदार्थ त्याला काही बोलतात ना, ते टोका लागतो किंवा त्याला काही कीड वगैरे लागू नये, यासाठी म्हणून मी आतमध्ये ओला कपडा शक्यतो मारत नाही. आणि हे जे मॅट आहे ना, हे मी एक ऑनलाईन मागवलेलं आहे. माझ्या मैत्रिणीसाठी जे मागवलेलं ना, ते तिच्याकडेच तिला कमी पडलं. मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं मला तर थोडंसंच हवं होतं, म्हणून मग मी हे एक ऑनलाईन शीट मागून बघितली आणि ही त्याच्यापेक्षा पण खूप शीट चांगली आलेली आहे. आणि ही आय थिंक मला 100 रुपयाला मिळाली. याची लिंक असेल तर, ॲक्च्युली हा पण प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झाला आता, मी आजच बघितला कारण तुमच्याबरोबर लिंक शेअर करायची होती म्हणून. पण जर हा अवेलेबल असेल ना, तर मग मी त्याची लिंक तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आता हे जे छोटे छोटे भाग आहेत ना, ते मी टाकून नाही देणार आहे, ते मी असेच रॅकमध्ये वगैरे किंवा रॅकच्या खाली वगैरे ठेवण्यासाठी वगैरे वापरेल. आणि हे जे स्क्वेअर कापून घेतलेले आहेत मी चार साईडला, म्हणजे वरती खाली वगैरे ठेवण्यासाठी, तर ते प्लेस करून ठेवते. आणि याच्यानंतर मग आपण जे आपण रॅक ठेवलेले, म्हणजे जे धुवून घातलेले स्टीलचे रॅक, त्याची पण मी लिंक शेअर करेन. ते पण खरंच खूप ऑर्गनायझेशनसाठी चांगले आहेत. कारण कसं होतं, वरती आणि खाली आपण इक्वली काही ज्या बरण्या असतात ना, त्या ठेवू शकतो. अशाच जर आपण एकाच्या एक वरती बरण्या ठेवायला गेलो ना, तर त्या राहत नाही, कितीही काही म्हटलं तरी. नाहीतर मग आपल्याला प्रॉपर ना त्याचे सेट विकत घ्यावे लागतात, की जे वेगवेगळ्या वेबसाईटवरनं किंवा एखाद्या स्पेसिफिकली ब्रँडचे वगैरे असतात, ज्या एकावरती एक झाकणावर व्यवस्थित राहतात. पण त्या माझ्याकडे नाही आहेत आणि माझ्याकडे बरण्या थोड्या वेगवेगळ्या शेपच्या आहेत. असं सगळंच असं एकाच सारखं असं नाही आहे. बरण्या माझ्याकडे खूप वेगवेगळ्या आहेत. मला पण ते एकाच साईजच्या किंवा एकाच आकाराच्या अशा काहीतरी घ्यायच्या आहेत. पण बघू, माझ्याकडे मोस्ट ऑफ सगळ्या आयकियाच्या असल्यामुळे ना, आणि आयकियाच्या ह्या ज्या बरण्या आहेत ना, या स्क्वेअरमध्ये नाहीच आहेत, सगळ्या त्यांच्या राऊंडमध्येच आहेत. त्याच्यामुळे त्या जागा खूप जास्त अशा घेतात. तर त्या पण ना मी आता वरच्यावर फक्त पडक्याने क्लीन करून घेते. मी या ज्या बरण्या आहेत त्या आता क्लीन करणार नाही, कारण सगळं काम एकाच वेळेस करायला जाऊ नका. आपल्याला एक तर दमायला पण होतं, कामांचा पसारा पण खूप जास्त वाटतं आणि मग असं वाटतं, अरे एवढं काम मी कशाला घेऊन बसली, हे काम माझं आत्ता झालं असतं. आणि बरं म्हणजे तो सगळा पसारा आपण जेव्हा खाली बघतो ना, तेव्हा आपल्यालाच एक टेन्शन येत जातं. तर म्हणून मी बऱ्याच वेळाना जेवढा माझ्याकडे थोडा वेळ असतो ना, त्या वेळेस थोड्या वेळात माझ्याकडे काम ठरलेलं असतं. तर आज मी फक्त बघा, हा साईडचा रॅक करणार आहे आणि हा जो किचन म्हणजे हा जो शेल्फ आहे ना, तोच करून घेणार आहे. बाजूचा जो रॅक आणि जे वरचं किचनचं डीप क्लिनिंग आहे, ते आपण परत कधीतरी वेळ काढून अर्ध्या एक तासाचं काम असेल, त्याला काही खूप जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे ते एक अर्ध्या एक तासाचं काम असल्यामुळे हे मेन काम होतं. कारण वरती चढा, बरण्या काढा, मग त्या ठेवा आणि हे सगळं रॅक वगैरे वॉश पण करायचे होते मला. त्याच्यामुळे मग म्हणून मी हे काम आधी करून घेतलं, वेळ होतं तेव्हा. आता हे जी वरची लादी आहे तिथे पण व्यवस्थित मी क्लीन करून घेते, या आपलं जे लिक्विड आहे त्यानेच. आणि हा जो रॅक आहे, याच्या आतमध्ये ज्या आपण मगाशी शीट कापलेल्या ना, त्याच मी ठेवून घेते. तर त्यांना मी खालच्या आणि वरच्या मधल्या सेक्शनला ठेवणार आहे. वरच्या सेक्शनला मी जसं याच्या आधी ना टिश्यू पेपर मी ठेवलेले, तसंच टिश्यू पेपर ठेवणार आहे. हे खाली ठेवते म्हणजे खाली कसं कधीतरी पाणी वगैरे उडतं, तसं शक्यतो मी पाणी वगैरे उडायला देत नाही. पण तरी पण ते पाणी वगैरे उडलं ना, तर तिथे थोडंसं म्हटलं की ते असलेलं बरं, म्हणजे टिश्यू पेपर वगैरे असण्यापेक्षा, म्हणून मग मी ते ठेवून घेतलं. आता बघे, याची एक टिप सांगते. हे बऱ्याच वेळा मी बाऊल ठेवताना ना, या बाऊलच्या आतमध्ये ना असा एक स्पॉन्ज ठेवते किंवा एक पेपर ठेवा, तुम्ही कुठलाही पेपर, साधा पेपर ठेवलात तरी चालेल. आणि मग त्याच्यावरती ना असे बाऊल तुम्ही ठेवा. म्हणजे तुम्ही फक्त इथे स्टोअर करताना नाही, तुम्ही जर कुठेही म्हणजे किचन व्यतिरिक्त कुठेही तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असतील ना, तर बाऊल एकाच्या आत एक तुम्हाला ठेवायचे असतील किंवा प्लेट एकाच्या एक वरती तुम्हाला ठेवायचे असतील ना, तर असा एखादा कापड, टिश्यू पेपर असं काहीतरी तुम्ही त्याच्यावरती ठेवा. म्हणजे ना ते एकावर एक ना असे लागून किंवा काय होतात, पटकन आपटले जातात आणि मग त्याला म्हणजे तडकले जातात, ते तुटण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यावेळी ना अशी एखादी टिप नक्की ट्राय करा. माझ्याकडे आता जेव्हा ते बाऊल मी जेव्हा नवीन घेतलेले ना, त्याच्यामधला जो पेपर होता ना, तोच मी त्याच्यामध्ये ठेवला आहे. तो मी टाकून नाही दिला, कारण ही टिप मला खूप जास्त उपयोगाची पडते. त्याच्यामुळे मी तशीच ठेवली. या सगळ्या बरण्या आता मी इथे व्यवस्थित लावून घेते. खालच्या सेक्शनमध्ये खलबत्ता ठेवते आणि ज्या दोन माझ्या तांदळाच्या ज्या बॉटल्स आहेत ना,
त्या ठेवून घेणार आहे. वरती माझं सगळं थोडंसं देवपूजेचं म्हणजे जे इथे लागतं ते, म्हणजे जो संध्याकाळी दिवाबत्ती लावते ते, टी लाईट होल्डरचं कॅन्डल किंवा मोठी एक चिवड्याची बरणी, हे सगळं मी वरती ठेवलेलं आहे वरच्या सेक्शनला. आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता की प्राजक्ता एवढ्या कमी जागेत तू कसं काय सगळं मॅनेज करतेस, किंवा ही काचेची भांडी तू कशा पद्धतीने मॅनेज करतेस. तर हेच आहे आणि मी याच पद्धतीने मॅनेज करते. तर हे एक काय बोलतात आपल्याकडे एक एस साईजचे हुक येतात ना, तशा पद्धतीचे हे माझ्याकडे ना प्लास्टिकचे हुक आहेत. हे मी IKEAमधनं घेतलेले आणि ना हे खूप चांगले आहेत. जे लोखंडाचे असतात ना त्याच्यापेक्षा लोखंडाचे कधी कधी गंज देखील लागतो त्याला, आणि त्याला मग आपल्याला कलरिंग वगैरे पण बऱ्याच वेळा करावं लागतं. तर हे प्लास्टिकचे आहेत, यूजफुल आहेत. माझ्या या स्टँडमध्ये हे आरामात राहून जातात. आणि माझ्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या पण मी याच्या बऱ्यापैकी हँग करून ठेवते साईडला. इथे बघा आपण हे कप देखील लावलेत, हे पण किती सुंदर दिसत आहेत बघा एका साईडला. असे ॲक्च्युली माझ्याकडे कप जास्त नाही आहेत, कारण तेवढं काही असं चहा पिणं होत नाही, कॉफी पिणं वगैरे, म्हणून मी वरती फक्त 2च काढून ठेवलेत. तसे माझ्याकडे कुल्हड वगैरे आहेत, ते पण वरती ठेवलेले आहेत 6चा सेट. त्याच्यामुळे मी फक्त वरती 2च ठेवलेत. आणि ते हुक ना खरंच खूप छान आहे. तर कालच्या मिशोच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण हा रियुजेबल टिश्यू नॅपकिन वापरलेला. तो वापरायला आणि क्लीन करायला प्लॅटफॉर्म वगैरे ना खरंच खूप इझी मेथडचा आहे त्याची. आणि हा सुकायला बघा ना अगदी पटकन सुकून जातो. आणि जेव्हा क्लीन करायचं असतो ना तेव्हा पण खूप जास्त कष्ट पडत नाही त्याला. थोडासा साबण लावा आणि ते अगदी क्लीन होऊन जातात, अगदी सफेद सफेद दिसतात जसे होते तसे परत. इथे माझ्याकडे एक साईडला रॅक आहे ज्याच्यामध्ये मी माझे सोप वॉश म्हणजे डिशवॉश आणि हँडवॉश असे ठेवते आणि स्पंज ठेवते. तर हे असं रिमूवेबल आहे. जेव्हा मला क्लीन करायचं असतं ना तेव्हा मी हे रिमूव्ह करते, पूर्णपणे ते क्लीन करते आणि ते परत व्यवस्थित लावून ठेवते. आणि याच्यावरती ना 1 किलो एवढं वजन राहतं बघा. तर हे परत ज्या आपल्या सोपच्या डिस्पेन्सर आहेत, ज्या बॉटल्स आहेत त्या तिथे ठेवते आणि मग त्या सगळ्या क्लीन करून घेते. अशा पद्धतीने आपलं डीप क्लिनिंग सगळं झालेलं आहे. तर चला, आज एक मोठं काम झालं आहे, म्हणजे एक साईड कंप्लीट झाली आहे. कारण सगळ्या म्हणजे म्हणजे थोडा वेळ असतो त्याच्यामध्ये मी थोडं करायला घेते. अगदी सगळं एकदम काम घेतलं ना तर मग ते काहीच काम होत नाही, ना जेवणाचं होत ना आपलं सगळं हे काम होतं. आणि मग नंतर असं वाटत राहतं की अरे मी का हे सगळं काढलं आणि का सगळं करायला घेतलं. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना अगदी हळूहळू आपल्याला सगळ्या एक एक करून बघाव्या लागतात. आणि काचेच्या वस्तू असल्यामुळे त्या क्लीन वगैरे करताना थोडीशी जास्तची काळजी घ्यावी लागते. तर आज साईडचं मी हा एक रॅक आणि हे घेतलेलं आहे. आता जसा वेळ परत मला मिळेल ना थोडाफार, जेव्हा अर्धा 1 तास जास्त असेल तेव्हा हे करेन. हे ॲक्च्युली जे इकडचा कॉर्नर असतो ना तो काही करायला मला जास्त वेळ लागत नाही. आणि मी ना तो हा का जो कॉर्नर आहे ना हा वरच्यावरती मी 2-2, 3-3 दिवसांनी हे सगळं काढते आणि याच्यावरती एक कपडा मारते. कारण विंडो ओपन ठेवली की खूप जास्तीची धूळ येते आणि हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, सगळ्यांकडे असंच होत असेल. त्याच्यामुळे हे क्लीन नाही करत. आणि हे तर आपलं होतं क्लीन, त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे इथे मी काही जास्त क्लीन करत नाही. म्हणजे डीप क्लिनिंग असं काहीच नसतं माझं. प्रत्येक वेळेसचं क्लिनिंग हे डीप क्लिनिंगच असतं. आणि हे जे सोल्युशन मी वापरते ना त्याच्याने ते अजून सोपं होऊन जातं. आणि हे तुम्हाला माहिती नसेल तर माझे किचन क्लिनिंगचे जेवढे व्हिडिओ आहेत ना मी प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघा. हे सोल्युशन मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला तिथे मिळेल. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.